लगा के रखना, डोली सजा के रखना, मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना। मेहंदी लगा के रखना, डोली सजा के रखना, ओहो ओहो। मी काय करू तुमचं गाणं काय तुम्ही अशी माणसं रे काय सांगितलं की माका सांगा बरं आता मी गाणं म्हणतो मी राहते ना तुमचं मला गाणं म्हणूनच व्हायला ख येलो काय ख म्हणजे खायचा 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 गाणं म्हणून आता ख ख हा घ्या खोया खोया चांद खुला आसमान आंखों में सारी रात जाएगी तुमको भी कैसे नींद आएगी ओ खोया खोया चांद खोया खोया चांद मी म्हणतो दम दम मिट जाए गम बोलो शुभ शाम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम हरे कृष्णा हरे राम। मी म्हणतोय मेरे सपनों की रानी कब आएगी तू आई रुत मस्तानी कब आएगी तू मिल जाए जिंदगानी कब आएगी तू चलिया तू चलिया मेरे सपनों की रानी कब आएगी तू। चुप काय झाला वरून टाक बा खायचं दिसतं गाणं बोल गाणं हा तू छुपी है कहाँ मैं तड़पता यहाँ तेरे बिन फीका फीका है दिल का जहाँ छुपी है हट में हम तुम सुरुवात भांडणं कसली करता तुम्ही जरा का झाली नाही लगेच लागली भांडू का जाऊ दे गाणी बंद करा भेंडी बंद करा आता आपण दुसरा खेळ खेळूया खायचं म्हणजे आता नावा घेऊचो खेळ नावा घेऊया आता किती माहिती आहे आता ही दिवाळी आहे दिवाळी संपल्यावर काय होईल सुरू लगीन सराई मग आता आपल्या घरी पुन्हा कोणाचं ना कोणाचं लग्न होणारच आहे बरोबर आहे माका वाटतं झिलग्यानु ही आपली प्रेमजात बहुतेक पहिलो चान्स प्रेमजात चल एक होऊन जाऊ दे जोरदार मला लाज वाटतं रामाचं नाव घेऊचं लागतं पाय माझे तू रावणाचं नाव घे पण चला चला चेष्टा नाही मोठ्यान बोल मी लाजते अगो मेल्या लाजत लाजत काय नाव घे पण घे लवकर आणि मोठ्यान बोल सगळ्यांना ऐकू जाऊ वया लगीन माझा ठरला कधी सांग रे ए राजग्या कशी चेष्टा करतोस गप्प बोल तू लगीन माझा ठरला हा अगो कितींदा थांबला राजग्या आता चेष्टा करशील ना तर मुस्करात मारी नाही घेऊचं आता नाही घे आता नाही तो घे घे लगीन माझा ठरला लाडू केले 52 आणि औषध खा भरा आणि ह्याच्या पदरात पडलो रावण बाळग्या ह्या चालला हा काय रे हा काय व्यवस्था काय तुम्ही
आज तो दिवस खेळलो नाचतास काय गातास काय नवीन काय काय चालला काय सगळे गावात जागता जागा रवले ते पटाके लावचे अजून रवले ते लाईटीच्या गुल्लूत फिरे येत मेले सगळा काम उतरला भटाचा रवला त्याचा काय हाडून लवता रवला तरी त्या पंचर सकाळी रात्री आबानू सगळी कामं झालेत आणखी काय राहला आणि मी हय असताना तुम्ही काळजी किती करतास कामाची तू हय असताना मी काळजी कित्याक करताय अरे ठाव कासत रे तुझी कामा माका फडिया समजला तुझ्या ह्या असल्या गोंधळाच्या कामामुळे माझ्या कमरेचा धिरडा झाला समजला आता माका सर उभ्या राहाक जमणार नाही शिवाय मेल्यानू रात्री तुमच्या नाटकात माका उभ्या राहायचा असाल पण आबा तू काय करू तर आता सांगा तरी अरे मेल्या आवाज कसलं कानार येता तो लाऊडस्पीकर पहिलं बंद करा भटकडे पूजा सांगता मेल्यानू त्याच्या तोंडात तो माईक खाली करून तोंडात घ्यायला भेटायच्या म्हणजे व्यवस्थित सगळ्यांना ऐकायचे जाऊ मी वाईट जाऊन येते आबानू हय चाललास हटकलं तरी म्हटलं अजून मांजर कसा आडव्या नाही गेला बरा जावा काय जावा आता अजिबात जाता नाही कोणी हटकला जाताना किंवा थांबा गोया नाही तर थेली कामा होत नाही अरे भैया मी पूजेचं काम बघूक जाय होतंय किती इला काम भटान काम किती केला काय काय करू खोया काय राहुला शिवाय मेल्यावर रात्री माका नाटक सुरू करूचा शिवाय ते स्टेजवाले सुद्धा अजून पडदे घेऊन येऊक नाही असत समजला आबानू ह्या वर्षात मजा येतली नाही मजा म्हणजे काय आणि आबानू काय? माका एक सांगा दिवाळीतच आपल्या ह्या चाळीत पूजा किती भाऊ घालतात दिवाळी पूजा कित्याक घालतात आता मका एक सांग दिवाळीक काय काय करतात काय करतात म्हणजे नवीन नवीन कपडे घालतात आणि फटाके फोडतात आणि खा फराळ खातात होय मेल्या तू आधी खाऊचाच बघ समजला अरे खुळ्या दिवाळी 4 दिवसाची किती दिवसाची 4 दिवसाची दिवाळी आता पहिलो दिवस धनत्रयोदशी दिवे लावतात माणसा दीपदान करतात तू कधी दिवे लावलंस काय सांगतात काय आपण हे जे वर जेवढे दिवे दिसतात ना ते मीच लावलंय म्हणजे ह्यांच्याकडनं सगळ्यांकडे लावून घेतलंय हिला काय लक्षात बरं काय हरकत नाही आता दुसरा दिवस खैचं माहिती आहे तुमका नरक चतुर्दशी नरकासूर राक्षस माजलेलो त्या नाना पर्वासारखो नरकासूर राक्षस माजलेलो त्या का श्रीकृष्णान सुदर्शन चक्र फेकून ठार मारल्या समजला आपण तुम्ही पण एक काम करा काय रे काय श्रीकृष्णासारखा सुदर्शन चक्र असा हातात घ्यावा आणि त्या नाना पर्वाचा कांडा काढा अरे त्या नांजाक मारू तो बेवडो मेलो त्या का सुदर्शन चक्र किती दिवाळीच्या दिवसात कारीट फोडतात ना पायाखाली धरून तसं नानग्याच्या टकलेर पाय ठेवत रे आणि कर पाय खाली गेलो की काय माझं असं गरगार करून त्याच्या मेल्या ठार मारत नाही काय रे तो कसलो वासाना पण त्याचा पोर लक्ष्मीचा रास आणि तू मेला लक्ष्मीचो नारायण ती लक्ष्मी कोणाच्या कैदेत होती ती बळीराजा असा मेल्या त्या बळीराजाच्या कैदेत सून त्या लक्ष्मी तू बाहेर आण आणि तिची पूजा कर म्हणजे आबानू ही लक्ष्मी ह्याच्या घरात येतली मेल्या काय करतात काय झालं काय पाहिजे तुका पातळात गाडी पातळ कशा आपण ह्यो पाताळातलो बळी कोण पाताळातलो नेहरे मेल्या पाताळातलो तो बळीराजा माजलेलो त्याका बटू वामनान तकलेर पाय देऊन पाताळात गाडल्या समजला आणि त्या दिवशी दिवाळीचो पाडवा असता काय असता दिवाळीचो पाडवो त्या पाडव्यात काय करतो खुल्या ठाव का तुका काय करतात सगळी बाईल माणसा आरती घेतात आणि आपल्या भावाक आवळतात बाबा म्हणजे आबानू ती सावतीन ओवाळतात तशी ना मेल्याची प्रव सावतीन ओवाळतात तशी तर तो दिवस झाल्यानंतर मग त्याचा पुढचा दिवस केलो बहीण भावाक
भाव घालता आणि बहिणीवर जर काय संकट येला तर तो तिचा भाव तिचा रक्षण करता. ते का म्हणतात भाऊबीज. असे दिवाळीचे 4 दिवस, ह्या 4 दिवसात दिवे लावतात की नाही माणसा. आता पटलं मेल्यानू आणि मेल्यानू घडियानू तुमका आणखी मिरवाक व्हाया ह्या दिवाळी म्हणाने आपण नाटक बसवला. होय तर दरवर्षाक शेणीमा बघून कंटाळली पोरा. होय होय वज्रमकरांनी आयडिया वाकी चांगली काढलेली नाटकाची. होय होय नाटकाची आयडिया चांगली काढल्यानी, नाटकाची आयडिया काढल्यानी आणि नाटक माझ्या टकलेर दिल्यानी आणि ते मुलकात गेले आपल्या सासरेचा मडा पोचव. आयत्या टायमात त्यांची सासू मेली त्याका ते तरी काय करतेले अरे पण नाटक गळ्यात घालून गेले आबांच्या. यांचा अनुभव दांडगो ना. आता येतं मोठं दांडगो अनुभव असताना मी तरी कसं नाही म्हणणार. म्हणून म्हटलं आपलं हे नाटक घेतलं मी शिरावर. चला लागा तयारीत लागा कामाच्या. आठवा लवकर आणि पूजा चालू झाली दिसता काय रे. पूजा मगाच चालू झालो. भोंग आता चालू झालो. भोंगू आता चालू झालो काय. बरोबर तुम्ही मेल्याने बघित काय रावला. चला आठवा लवकर कामाला लागा बघूया तिथं. चला आठवा बिगून कामा करून घ्या. हरिकडे बघित उभे राहिले तेव्हा मेल्यांची लग्न केली असती ना तर 4-4 पोरा झाली असती भैया. तुका हसत काय झाला. आपला असं आपण मागाय सांगा काय रे तुमका अशी कितीशी पोरा झाली आतापर्यंत. माका कसली रे 3 पोरा. 3 बघिया भाडिया माझी चेष्टा करतस. माझी चेष्टा करतस. अरे तुझ्या काकीन माका लाल त्रिकोण दाखवलं नसतो तर अख्खी रामलीला उभी केली असते मी. तुम काय काम करू गावला नसता समाजला. आणि काय रे भडियानू हडे का बघित राहला. सासरेचा लगीन चला लावा बघू. चला पळा सगळी कामावर उठून घ्यावा. मी माहीत जाऊन येतोय समाजला. हा चला पुढे जा. माका वेळ नाही. रणगाडो का बुलडोझर आहे रे. रणगाडो नाही बुलडोझर नाही. मी सावतीन असाय. सावतीन सावतीन म्हणजे घासले दिलासा वाटता. घासलेच नाही हो. माझा वाज तुमच्या आई काम होता. माझ्याकडे आणि ह्या तुझा काम सांगते हो. वाज दम जरा. रात्रीच्या मेकअपची खोली हीच ना. ते मांजरेकार गावात गेले आहेत ना त्यांची मेवणी पळान गेली ती काय शोधू. ती खोली रिकामी झाली म्हणून तीच घेतली या खोली रात्रीच्या मेकअप. मग वाईट भूतपूर चला ना. आणि हे अगे काय बोलतेस काय. कोण ऐकते तर काय म्हणते. तुका काय ह्या असा करा घ्यायला कुठून. आबानो असं काय हो. तुम्ही म्हणजे अगदी अशा असाच ना. हा तर मी काय सांगत होते. काय 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 मी रात्री नाटकात खायचा कापड नेसू. माझं लग्नाचं शालू नेसू काय आणखी खायचा कापड. ह्या विचारूक तू माका भूतूर बोलली होतीस. माका वाटलं बघे सगळ्यांसमोर विचारलं असतं तर सगळ्यांनी चेष्टा केली नसती ना माझी. वय वय तर काय म्हणतेस तू. मग मी शालू नेसू. चालू चालू कित्या खैला तरी जुना बोलणारा गुंडाळ तपिला समाजलं. अगो तुका काय सावतीनी सीतेचो रोल नाही दिलो. हा तुका दिलो हा भिल्लिनीचो रोल. भिल्लीन बोरा तोडताना ती दातान रामाक खाऊ घालू त्या भिल्लिनीचो रोल असा समाजला. तेव्हा तू काही जुना नेसलं तरी चला. आणि भिल्लीन नेसा नाही होती. हे बाळ. अगे पाना बिना नेसाती हा म्हणून तुका बोलणार नेसा सांगते समाजला. जा आपण रागावला. तुका बाबावर बोलवतात बेगीने. हिलाय गो हिलाय. सावत उठलेसे वाटत. त्यांना चाय नाही करून देऊ. नाही हल्ली ते चाय नाही पियत. मग सकाळी सुरू करतात ह्या. असं काय हो. मग हे? ते दूध पितात. हा. डॉक्टरांनी सांगलेलं ना. हो, तेव्हाच डॉक्टर टुमटुमीत झालं. आपले हे साप तुझे टुमटुमीत दिसत. आबानू हा. माझ्या घरवाल्यांना काय तुम्ही बोलशात ना तर मला राग येतो लो. आता मी वर जाते बघू कोणी मला कशात बोलवलं. हा मग काय केलं. अगे मग काय
खेळ असा न्याय जात माझ्या कामानं कोण मेला तो मेल्या मारीन धरून ठेवतरी काय झाला आबानू समोरील चौरंगाला ती सावतीन तुमका भुतूर कशा बोलावी होती तुका गाडी मेल्या भूतूर बोलावी होती तर कामात आहेत मेल्या काम करतो ना काय जाण पुढे पूजेक बघतात अरे काय झालं आता हा मी येतोय वाईट जाऊ प्रोक्षण करा शुद्धीकरण अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां गतो बहुतेक सगळा झाला. स्मरेत पुंडरी बहुतेक सगळा झाला? हो हा आणि ती नाटकाची कापडा ना येतोच मागसून मागसून येतो मेल्यानु वाट बघा मागसून येत आता तर नाटक कसा होता ना तो एक सत्यनारायण झाले रे बा. होय तू आबानू तुम्ही तिच्या काळजी करता असं काळजी तिच्या करतात अरे मेल्या का नाटक असा तमाशा नाही असा समाजला व्यवस्थित होऊ पाया शिवाय एक गोष्ट लक्षात ठेवा आणि रे आता सांगतोय रात्री मारामारी भांडणं वगैरे करतात मेल्यानु तर कमरेत लाट घालून एकेकाच्या हा माझो चेलो रावणाचं काम करतो कोण माहिती आहे ना तुमका कोण तो चेलो माझो बबनो त्याका मी शेलो दिलाय असो शेलो टाकतो असा रावणाचं काम करतो बघितलं शकत आबानू एवढं विश्वास टाकतास तो विश्वासघात केला नाही म्हणजे झालं म्हणजे गोंधळ नाही केला म्हणजे झालं तू तुझा काम व्यवस्थित कर तुका ट्रम्पिंगचं काम दिला ना तरी अजून कोणाची भाषणा पाठ नाही येत आहे बारा मग घरी या सगळ्यांची भाषणं पाठ करून घे समजलं हो तू सगळ्यांचा घासन घे समजलं आपले भाषणं पाठ करून घे आता हो पण माझ्या नाटता पाठी माझ्या हा, ये पुढे काय रे काय हा तोरणाचा लाईटिंगचा आता सांगा दिलं भरिया बाकीची कामं तुका करू लागतील म्हणून त्याने दळात राहील चल हे का मत्ती घेवा वरती चढवा पताका लाव वरती चढवा रे बाळग्या मी वाईट जाऊन येत राम समर्पयामि नारळाच्या फळावर एक पळी पाणी सोडा फलार्थे नारिकेल फलांचे समर्पयामि महागणपतये आमची आबा सारखी सारखे जाऊन येतच तिला मंत्रपुष्प अर्पण करा म्हणजे हात जोडा किती काय त्यांना सवय नाही. प्रार्थना मग काय करा झालं? नमस्कारोमि कार्य सिद्धिमायन्तु चला रे काय तुम्ही रापत बसलास काम करा ना आबा मग माझ्यावर भडकतो माहिती आहे सगळे पथक अजून लावते समर्पयामि एक पळी बालग्या, तांबूळ होय पाणी तो सोडा. भोंगो जरा तकडे कर बघूया तो किल्लेच खायचो ना मालवणकरांचाच ऐका देत तुका त्रास झाला का? कळत वरील पाण्याच्या कळशाला हस्तस्पर्श करा अरे शिव, दंडोपरी होय. कलेश धावते पवित्रे परिशिष्यते उपथेर यज्ञे वाईट, वाईट. कलशामध्ये अक्षता हा, वाईट. कलशामध्ये गंध अक्षता फूल दुर्वा आम्रपल्लव पूगी फल आणि नाण अर्पण करा कलशाय नमः सर्वोपचारार्थे पुष्पम हरिद्राम कुंकुमम सौभाग्यद्रव्यम समर्पयामि काय रे असा काय झाला मेल्यानं इस्त्री चालू होतंय तर लाईटच गेली पंखो चालला नाही हा. तेथून काय या गरम्यान पिडल्या ना माका वाटतं फ्यूज गेलो असतो वाईट बघून येते हा. हा जा तू जा ना आमचं किती सुनावतो जायचा यूज गेलो हा तर व्यवस्थित बसवून ये टेस्टर घेतलंच ना सोबत नाही म्हणजे आज नाटक हा संध्याकाळी सांच्या ऐन वेळी नाटकात लाईट गेली म्हणजे तसं होऊ नको जा तू पटकन जा आणि बसवणे काय का बाहेर म्हणणार तू माहिती आहे मेले स्वतः काय करणत नाही आणि आमका काय करू देणत नाही आणि खास बरवा वरुणाद्या वायू देवताभ्यो नमः प्राणाय स्वाहा बघितलं आजकाल सगळ्यांनी लाजाची गुंडाळून ठेवले नाही या. काय बोलणार आहे का नाहीतर काय रे सीतारामा पूजेच्या टायमात हे असले कसले धंदे होय नाही अरे तू चिप्रव मेल्या तुका आता इटाळ होता करून करून भागलो आणि देव पूजक लागलो मेलो जाऊ दे रे. अरे ती नवसाची जी काय नवटांग मागणीतच ना उपासाची ती कोणाक सांगशी काय रे असा कसा आम्ही पण प्रेमा करतो आम्ही पण शाण खातो पण ह्या असं चाळी छा 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 अरे हा मालग्याक निरोप देवचो हा काय रे कोण तो अरे मेल्या मालग्याचो बापूस बाजूक उभा आता मेले बाजा लपो मका लपो काय नाही तुमका नाही खरकाटा पाणी आज संध्याकाळी टाकू नका खाली असं म्हणता नाही तुमका सवय आज हे नाटक करूचा ठरला कळला ना आणि नाटकात भर नाटकात तुम्ही खरकाटा पाणी टाकलं तर कसं व्हायचा त्या करू नका त्या सांगता कळला हा करा मेल्याने नाटका करा तुमच्या बापसान तरी कधी केलं का रे नाटका हो बापाचं नाव काढायचं काम नाही कळलं काय आज जाऊ चला जाऊ दे रे बाळग्या भांडतस काय
माझं सासरो हा ना तो. अरे आता तुका सासऱ्याचं कडी येता मग अशी मार खाऊ घे होतस आणि आता शेवटी जात्री गेलो रे माझ्या मार. बाळग्या रात्रीच्या नाटकातले प्रभू रामचंद्र येत तसे वाटत. रामा इकडे ये बघू. रामा एवढ्या घाईने कुठे बरं निघालास? बाळग्या जेव्हा तेव्हा तुका नुसती चेष्टा सुस्ता काय रे. मेलो बघा झाडात पण जाऊच नको. मग कर्ज कमी गावचे होते. अरे मेल्या करंजे ना वनवासात शबरीन बोरा दिल्या ती गोड लागली म्हणून खा खा खाल्ल्या आणि मग पोट फुगला. आता चाललो हा बोरांचा हिशोब करू. जाऊ दे मी जायचंच नाही. अरे जा, जा माझ्या भावाचा रात्री आमचा नाटक होया जा. रात्री गर्दी लय होत ना रामाचं नाटक म्हटल्या. मग अरे मेल्या आपल्या चाळीत 10 वर्षां पहिल्यांदा नाटक होता. मालवणकरांनी सवय आणली म्हणून. अरे मालवण तर बाकी हल्ली लय लय करतात खूप करतात. मग? आता काय चाळीचे मालक आहेत म्हणून काय त्यांचं काय सगळंच खराब होऊ काय काहीतरी जायचं बाकी. अरे साठम बसणार होते या वर्षी पूजे. काय म्हणतो मग त्यांना वाचक दिले नाही मग? सतत बसले. आणि मग? आणि कारण काय माहिती हा. तर मी अजून किती दिवस अस ह्या वर्षाचा माझा काय खरा नाही. पुढच्या वर्षात तुमकाच बसाक मिळतला. आणि गेली 10 वर्ष म्हातारो ह्याच सांगता. चला माहित आहे काम करा नाही ते आबा येईल ना तर माझी सगळी अंडी चला 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 पटापट पटापट काम करा. काम कर तू 2 मिनिटासाठी आहे. मी गंमत करते आता. अरेच राहा बघा फक्त कशी गंमत आहे. लगेच येईल लगेच. गेलो कोणी देऊ बघा ते का काय करतो तू. अरे मेने तो राजको आत गेलो ना बाहेरून कडी लावून गेलो. काय लय गरम होता नाही रे तू काय. अरे मेने आपलं पंखो इलो काय बघा. इलो नीट व्यवस्थित फ्यूज बसवलंच ना म्हणजे वायरी बिरी चेक केलंच ना म्हणजे कसा की लाईट परत घरात दिली म्हणून म्हटलंय. सगळा सोयीनासा. नक्की सोय नसा ना म्हणजे सोयीन सगळा तपासून बघितलंस ना वर खाली वायरी बिरी खायचे काय निघालेत काय बघ नाही म्हणजे बाळग्या तुझ्या तर लय चेष्टा होता. अरे मग बेगीन वाजवून टाकायचा. काय वाजता रे संडासाचं नाव देत असं दिसतं. वाईस आला ते संडासात वाईस रावण दे राजगो आतो वनवासाच्या आतच बाहेर येऊ बघता. किती म्हणून फिरतात रे त्या तुम्ही. ध्यानार्थे अक्षतान् समर्पयामि. श्री सत्यान प्रभूना अक्षता अर्पण करा. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. आवाहन स्थाने अक्षतान् समर्पयामि. श्री सत्यान प्रभूना आवाहनार्थे म्हणून 2 अक्षता अर्पण कडी करा. कोणी लावल्या रे. ए बाबा कोणी लावले तडी उद्या भाट चाळीक लाइटिंग करूची आजा. चल थांब बाबा पूजेस उठान देत नाही. तुमच्या सगळ्यांचं नाव सांगलंय तर बघा. जाऊ दे चल. अरे मेले बघण्या तू ह्याचा इतकं किती रे सपोर्ट करत. अरे ह्याच्या बापसा माय जाय नाटकात 1000 रुपयाची देणगी दिली म्हणून तुझो रामाचा रोल काढून ह्या भेरकाटात दिल्यानी यो काय रोल करणार तो आणि तुका रावण केल्यानी. जाऊ दे रे माझोच मित्र ना तू कसो माझा मित्र तसं तो पण माझा मित्र. कामाक लागा चला. मी टाइमपास करतो चला. अरे पण तुका रावण केल्याने त्याचं काय हा? नाही नाही दुरुस्ती. पावशर घेऊच्या हाय सर खय मिळता. पावशेर हा ताना खाली पाव काढीन. हे तसला काय नाही मिळायचं आमच्या चाळीत. अरे मेले गप्रव जरा गप्रव. काय पाहुणे नो काय व्हाय तुमका. पावशेर वय ना मी देतो म्हणजे माका माहिती आहे काय मिळतं पण माका पण थोडीशी वाईस देऊची लागत. चला आमच्या वांगडाचा. नाही नाही आता नको आधी तुमका मी दाखवतोय खय मिळतं हाय यावं. हाय यावा जरा पुढे. सोयीन जरा तुमका दाखवतोय. हे बघा मागे बघा जरा. तो जिनो दिसतो तुमका जिनो. बॅरिस्टर जिनो.
तर त्या जिन्यान सरळ वर जायचा. कितव्या माळ्यावर? दुसऱ्या माळ्यावर. कितव्या? दुसऱ्या माळ्यावर गेलास की उजव्या हातात तिसरी खोली. उजव्या हातात. कितव्या? अरे मेल्या तू उजवं नाही तो डावा ह्यो उजवा. थंय वर गेल्यावर कोणा काही विचारा सावतीने तो धंदो खाया म्हणून. सावतीचो धंदो खय हा. असा विचारा कोणा का पोराक विचारलं तरी पण कोण कोण सांगितलं. कळलं? चला कळलं. तुम्ही पण येतात ना आमचं वांग. नाही माझा उपास आहे, पूजा आहे. तुम्ही चला तीर्थ घेऊन यावं. चला चला चला. बरा, येतो. राम राम. राम 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 राम. चला. देव तुमचं रक्षण करो हो. श्री सत्यान प्रभूना जरा बघा हो. कोण जातं ते बघा. सत्यनारायण गेले गेले. गेले ना? हा, गेले. सर्वयामी श्री सत्यान प्रभूना आवाहना अरे ते गेले अक्षता पण अर्पण करा. मस्त येता हा? महाविष्णू देवता सोबत रेडकू पण आहे. अरे पळा गेले नाहीतर आहे आता. पायावरती उपळी पाणी अर्पण करा. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. हस्तयो अर्घ्यम समर्पयामि. श्री सत्यान प्रभूंच्या हातावरती एक पळी पाणी अर्पण करा. सगळे गेले की काय कामा टाकू. नारायण नमः. चला आपण तरी आपला आवरून होया. मेले राणेचे माका विचारतं धंदो खया म्हणून. मी काय दारूचा धंदो करते काय रे? माझ्याही 50 कानावळी असत 50. पण एक तरी शिवात काय दारू. मेल्यांका दारू पीक होई. अरे ह्या दारून संसाराचा वाटोळा केल्यान. तुमका माझ्याही कुणी धाडल्यान रे? कुणी धाडल्यान? रे मेल्या, अरे मका वाटला नव्हता तू असो खाली मुंडीनी पाता धुंडी अशी म्हणत. या घडियांका माझ्याही धाडलं तू? मी नाही धाडलंय कोणा. वर तोंड करून आणखी खोटा बोलतं. थांब, मालवण कराडका पूजेतून उठून दे. सगळं सांगते मी. तुका तडाखे पडल्याशिवाय जागेवर नाही येऊतस तू. त्या रावणाच्या नादात लागून तू असं झालंस. माझं नाव घेऊचं कारण नाही हा. मी काय तुझे 5-50 खाल्ले नाही. तुका आता मी काय सांगत नाही रे. आता तुका काय सांगताय नाही. चाळीत पूजा असा ना लोकांका तमाशा नको म्हणून वाचलंस तू. मालवणकर येऊन दे त्यांना काय सांगायचं का मी सांगते. आणि ह्या काय तू तोंड पासून कशा उभ्या राहिलास हैसर? हैसर उभ्या राहता. सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. पंचामृत स्नान घाला. पयोदधी घृतम चैव शर्करा. काय झालं रे? माका काय तर माहित पण ना. कसलो धंदो आणि माझं ते दूर काय दूर. अरे जाऊन दे रे बाई माणूसा म्हणून. ही सगळी या बाळग्याची कारस्थान असते. काय रे बाळग्या? काय नाही काय अरे मी या सुमल्या कशा तू गेले होते. पताका लावले होते ना. मग लावचे काय ते काय मेलांनो पताके लावून उजेड पाडताल असं माहिती आहे. सांगत चल रे काय मागला बोलूया. काय डोक्यात काय कमी माणूस. अरे लक्ष्मणा जर आता इथे आलाच आहेस तर प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेनुसार पहिली पताका तूच वर चढवावीस अशी आम्हा सर्वांची सार्वजनिक इच्छा आहे. बाळग्या काय नाटक करू नकोस. नाही सोयने सांग पताके लावच्यात म्हणून. लाव चल. दे पताके. घोड्यावर चढ. बाळग्या घोड्यावर चढून लाव पताका. घोड्यावर चढून लाव. नीट लाव. वर चढ. आणखी वर. गज बांधा. दादा बघ पताके लावून वर चढला हा. हे गाठी सोडून टाक. खाली उतर. अरे मेल्या, तुका मी वरसून करवत काय तुका ऐकून येणार नाही. अगं आहे माझं ऐकून तर घे. तुका लक्ष्मणाचा रोल मिल्यावर लगेच शिडीवर वर चढलास. उतर खाली. अगे पण सावती नाही का पण तू चिप राव तू. चल घरात चल. आणि काय रे वर चढाचा झाला म्हणजे तुमका माझा जीव दिसता. उद्या त्याचा हात पाय मोडला बघे तुझं वापस भरून दे. तू चढवतो म्हणून ते का जरा वर चढवतो. मुंडुको मेला तुझा वाय करता खायचं. अगे पण सावतीने माझं ऐकून चिप राव त्याचं तंगडी मोडून दे ना. तंगडी पाहिजे मेल्या तरी मी तुला सांगत होते त्या 2 बेवड्यांका वर काढलंस ना. मला घेऊन गेली. काय रे बढियानो या काय चालला हा तुमचा? आमचा काय चालला? काय चालला ते सावतीने चालला. काय त्याच्या पोरात तो लक्ष्मण काय म्हणते सुबलो एक आम्ही वर चढवलो. वर म्हणजे घोड्यावर चढवलो. पताका लाव. पुढे काय तर आम्ही चढवलो आणि ती येऊन घेऊन गेली त्याच्या घरात. घेऊन गेली. मेल्यानं तुम्हीच काहीतरी केला असतानाच त्याचा. तसा ना बाबांनो या रामावर पण ओगेच भडकलो.
काय सांगतो काय रे रामा आवानू हं. सावतीन म्हणता मी 2 माणसांका वर पाठवलंय अच्छा. धंदो मनान चांगलं काय सांगतो होय करून गेलो गाव आणि माझं आपलं ओगीच नाव पै पै मी काय का बघतोय इला का लक्षात चल बघूया तू वर आपण वर जाऊन बघूया काय सावत्रीचा काय झाला चाललंच खय खय म्हणजे सावत्रीकडे जाऊन येत अहो त्या मकरवाल्यांका ऍडव्हान्स देऊचा ती केळी आणली होती आम्ही आणली ती आम्ही आता गेटावर लावतो थोड्या वेळाने पण ते आता मंडपवाले होतील येतील त्यांना पैसे देऊचे त्यांचं काय? सगळ्यांका देऊया टवसर ती तोरणा येईल की तू लावून घे समाजला वरती सगळी ह्या बघ ही पूजा का पळान जाणार नाही आम्ही हे सर असव ना सगळं काम कसा व्यवस्थित होता ना जा बघूया तू कामाकला तुम्ही जाऊन येते चल रामा मी पण येऊ तू किती मला काय खास का खाऊचा काय नाही मी नाही तू हे सर काम सगळे कामा करून घे मी चाललोय आपण एक सारखं आबानू काय रे बोल पत्ता काय झाला हा पत्ता का लावचे आहेत ना हा लावून टाका ते जरा उच माणूस जरा तो उच किती आहे एकावर एक चढा मारे भेंडी फोडत असतं मी काय आपण मग तू हा बबनो तो काय माझं चेलो मी बबन्या काय झालं? वाचन का मदत कर पताका लाव वर चढ बघूया करताय ना म्या कधवा नाही म्हटलं होय पण ह्या तुझा काय नाव त्याचं प्रेमग्या. प्रेमग्या ह्या तुझा प्रेमग्या तुका दिसल्याशिवाय तू पाऊल नाही उचललं समजला असं काय ना आपण हा. त्याचं फोटो आहे ना माझ्या आरी असा नाही फोटो हात फेल होईल समजला तू कामाकला मी त्या प्रेमला बोलावून घेते प्रेमग्या गो प्रेमग्या माझी बाई ती माझा घमेला तपलेला ये बाय हा हडे असा ये बघू माझ्या समोर येऊन उभ्या राह लय लादा नको हा ये ह्या बघ प्रेमा आता हो आपलो बबनो हा ना तो वर जातलो शिडीवर चढान वर जातलो हा आणि तो एकदा वर गेलो की पताका लावतलो हा शिडी वाईट डुगू करतात तिकट तुझं वाईट टेकू दी म्हणजे हो खाली पडत चल आता बेगीन नाही नको आणि ह्या बघ रे त्याच्या पाठून नाही बघतोय कामावर बोल पताकावर मी त्याच्यावर लक्ष ठेव समाजला तो पडा बिड्यात पोर विचारो माझो चेलो हा तो मग सगळे लावून झाल्याशिवाय मी त्याच्यावर उतरू का देवतोय नाही शाबास एकसारखं बघित राहतलं ना हा त्याच्याने बघित राह चल राम आमच्या मेल्या चल लोक चालते तिकडे जाऊ आता आणखी काय नव्हतं मिळेल याचा नाही जावा मी नजर ठेवतोय कामावर सगळी नजर ठेवतोय असं बरं चल प्रेम घ्या जरा पैसे फिरव गोडो लात मारी तुझी बरोबर आहे मेल्यानो कामा करणाऱ्यांना तरी करू देवा हा. उगीच बडबडत राहते अगं दे आणि हे बघ प्रेम घ्या जरा पैसे फिरव गोडो लात मारी दे पत्ता का दे बबल्या धर अगो हय नंतर बघूया बबल्या धर अगो हय सांगलंय ना मेल्या पताको धर तो घोडग्या तुका लाज नाही वाटणार हो या लाईट वाल्याच्या हाताखाली काम करत रांडेच्या आकडे ये रांडेच्या आपला घराला खायचा हे कोण एक बॉल आणू देन गोऱ्या तुका किती वेळा बजावलंय यांच्या नाटकात मदत करून जाशील तर तुझी तंगडी मोडून हातात येईल चल घरात पत्ता कोण लावत ये लावत माय हे अक्कर माशी ओ परबानू माझा नाव घेऊ नको हा काय घेऊ नको काय रे माय ना माझ्या चढवाक मग ती कशात बोलावत कोण म्हणलं रे बेवडा हा बेवडं कोण म्हणाला माका ए असं मोरे हिंमत असत तर अरे मी बेवडं पितोय माझ्या पैशाचं पितोय तुमचं बापूस नका पैसे देणार नाही तुझी अर्धी लाकडं पाठवलेत पुढे स्मशानात हो त्या लाकडा तुझ्या बापाशी झोपव डंगोर राखेल होत आणि कांदा पेटवून दे कांडे चोर मेलो हो परवानू बापसाक मध्ये कशा आणतात तुम्ही खर्च नंबर लागला रे 6 नंबर कोण बोललो माय सांगतो
कोण बोललो माका ओ, माका बोलतात नानानू पाटीरावा तुमका नाही बोलत तुमचं काय संबंध आम्ही आमचं आपापसात बोलतो आम्ही रासनात सांजची जी लाईन लावली ना त्याचा नंबर कोणाचा खय किती वाजता कधी पुढे किती येईल होतं त्या आम्ही विचारतो कळला नाही तुमचा काय संबंध नाही अरे घाबरवले मी पण दगड घेऊन येलोय मी दगड बघून आपल्या इथे आभांगा बघून येतोय आभांगा बोलूनच आमचं हे माहीत आहे माझी बदल करतो अरे मी तुमच्या सगळ्यांच्या 13 जेवलाय तुमच्या 4 पिढ्यांचा माझा चोर म्हणालो ऐकता कोण अरे कोण का तो पुढे ये. मी चोर अरे तू चोर तुझा बापूस चोर तुझी आऊस चोर तुमच्या 4 पिढ्या चोरांचे माहीत आहे माका बोलतात रे नाना पाटील सर द्या खबरदार माझ्या पोरांचा काय बोललं असतं समाजात मी ऐकायला घेतोय नाही अरे आजचे दिवस खेळलो काय बोलतोय काय वडील माझा तोंड चालवू नको समाजलं हे गुरुजी या पोरांचं गुरु होय तू त्यांना सांग आपला तोंड गप ठेवा माझी बदल करतात माहिती नाना तुका अक्कल नाही अरे इतकं तू मोठं झालं इतकं वाढलं अरे जिल्ह्यांची कामा चेडवा माणसाशिवाय कधी झाली आहेत काय होय झाली चेडवा माणसाशिवाय हा आणि हो मेलो मुलगो ह्याचा मीटर सुरूच वाढणार नाही नुसती लाईन टाकता मेलो तू करंडी ते का तू करंडी मग तो बरोबर लाईन टाकेल माहित ह्या मी तुका लय ओळखतोय लय शाळपणा शिकू नको माका समजला काय वय वय ह्या माका तू सांगा नको तुला काय लक्षात अरे मी तुझ्यासारखो म्हातारडो फेरडो नाही झालं मला वय जरी झाला असला तरी अजून ताकद आहे माझ्या अंगात काय कोणाक ताकद दाखवतो रे आम्ही हा तुका समजलं तिकडे मांजरेकरांच्या खोलीत नाटकाची रेसमी करतोस ना थैत ताकद दाखव तो धैकाला रोज बघतोय माका विचारा कोणी माका ताकद दाखवता आपल्या तुका सांगतोय माझ्या वाटेक जाऊ नको आज वाईट कमी घेतलंय जास्ती घेतली ना तो कुरपाच्या पिसाचं कोंब देवतारा घेतात तसं आपटून मारीन तुका माका आपटून होय, तू तेच मारीन मेल्या आता कोण बी सोलतं तसं सोलतं रे अरे आपल्या भाड्यात काय बसलात ते रास्ता राखेलीला याच्या सरणार वर आणि कानी लावून दे राखेलीला राखेलीला चला लवकर ये लवकर ये माझा नंबर गेलो काय चाललं नाही, राखीला लवकर चल, तू पण चल. अगो असा देतो म्हातारो हा ना ते नाना ओरडतील बाबा. तू चल पहिले. अरे आता काय करता? चल गो चल अरे नाना. चल शावटिली या मी चाललं राखीला चालले राखीला आला रस्त्यावर हो इला अगे पण तरी तुझी पोरं असतील ना कोणीतरी तुझ्या नावाचं गुंडो ठेवलो असतो तो आपण तू खाई असं काय चाललं म्हणताय? आपण आता रात्रीच जाऊचं हा. काय बोला नको मग हे? तू आज भुतूरचे कशात का? तरी भुतूर तू काय सांगताय अहो, पण माका राखीला जाऊचं हा. काम वेगळा असं माझा अजून काय वाईट काम? वाईट भुतूरचं. अहो, तू असं काय काय? बोल, बोल. म्हणजे सावठी मार्को डबू म्हणजे प्रेम घ्या अरे बाळक्या अरे मेल्याचे मालवण कर बघ बोंबा मारतात तुझ्या नावानं कित्या
बुरक्या आता झाला काय म्हणून माकाच विचार तू. अरे तू राखी लिला म्हणून सांगलं निभट पूजा टाकून गेलो ना राखेंच्या लाईनी. अरे अरे त्या का पोट नाही हा. राखी लिला म्हणून मी सांगलंय. होय राखी लिला म्हणून मी सांगलंय. होय. अरे मग पाणी इला म्हणून सांगत होता रे. हो तू आता काय बोला नको. माका काय करतो काय करतो काय व्यवस्थित करते मध्ये बोला नको. नाटक सुरू करा नाटक सुरू करा. होताला मंडळी नाटक अगदी वेळेवर सुरू होताला. तर मंडळी माका तुम्ही ओळखलास. अहो मी आबा खवणेकर ह्याच चाळीतलो मालवणकरांच्या चाळीतलो. तर मंडळीनो ह्या आजच्या दिवाळी आम्ही आमच्या मालवणकरांच्या चाळीत या सगळ्या मुलांचा छानपैकी नाटक बसवलेलं असा. नाटक फक्त 15 दिवसातच बसवलेलं असा. 10 वर्ष नाटक झालेला नव्हता. पण ह्या वर्षात आम्ही पहिल्या प्रथम नाटक बसवलेलं असा. तेव्हा ही जी काय मुलं नाटक करतली त्या तुम्ही लक्षपूर्वक बघा. ह्या नाटक करू आमका ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. मालवणकरांचे मानतो, तुमचे मानतो, जी मुला काम करतो थंयसर ह्या नाटकात त्यांचे आम्ही आभार मानतो. तेव्हा मंडळीनो हे सगळे झाल्यानंतर ह्या नाटकाचा भार माझ्या शिरार असा. म्हणजे माझे आभार मानाक होय ते मीच मानतोय. कोणाचं काय गैरसमज नाही ना. बरोबर काय हरकत नाही. तर मंडळीनो माझे मी आभार मानतोय. आणि ह्या जर का आम्ही नाटक करतलो तर तुम्ही सगळ्यांनी गोड मानून घ्यावा. काय नाटकाबद्दल काहीतरी सांगा ना. मेल्या काय सांगतोय ना मी. हा तर मंडळीनो ह्या जर का आम्ही नाटक करतो ह्या नाटकात जर तुम्ही असा म्हणशात की राम नाही म्हणान तर आमच्या ह्या नाटकात राम असा, सीताय हा, लक्ष्मण हा आणि रावण सुद्धा असा. पण रावणाने जर काय घोटाळे केल्यान म्हणजे माझी काय गडबड केल्यान तर ती त्याच्यावर तुम्ही काही लक्ष देऊ नको. कारण रावण मेलो धसमुसळो बोल असा ना. हा तर मंडळीनो ह्या सगळ्या नाटक झाल्यानंतर आमच्या मुलांका नाटक करणाऱ्यांका आणि हो सगळं उत्सव जो आम्ही साजरा करतो त्या सगळ्यांका तुम्ही अगदी आमका आशीर्वाद देवा. मेल्या सांगते ना मी. हा तर मंडळीनो यात मात्र लक्षात ठेवा की आपलंच पोरीलो की टाळ्या वाजवायची आणि बाकीचे कोणी इले के वाजवायचे नाही असा काय तुम्ही करू नको. समजला काय रे पोरांनो. हा लक्षात ठेवा. अहो सगळ्यांका तुम्ही टाळ्या वाजव उभे मोठे टाळ्या वा वा वा. अरे वा वा वा. हा तर मंडळीनो तुम्ही असे टाळ्या वाजवलात की लोकांका ह्यांका प्रोत्साहन येतला. नाटक करू जोर येतलो आणि हा जोरदार नाटक झाला की तुम्ही आमच्या सगळ्यांचा कौतुक करतला. आणि मगे आमच्या ह्या मालवणकर चाळीची काय वाढतली शान. म्हणून शान नाही. हा शान घसून आलं. कोण बोललो. शान कोण बोललो. मी आहे मागे. मेल्या ताच म्हणते मी. शान वाढतली आहे समाजला. तेव्हा आता आम्ही नाटक सुरू करतो मंडळीनो. काय आपण तुम्ही काय इंडियन टाइमवर नाटक सुरू करणार आहात काय. पहिली घंटी देऊन टाक. पहिली घंटी घंटा काय घंटा तुका सांगलंय ना मी त्या पडक्या मारुतीच्या देवळातली ती घंटा घेऊन ये म्हणून. ती आणली ती आहे. हो ती वाजवची आहे. हो म्हणजे काय. भुतूरला सगळं आटोपला. भुतूरला काम सगळा उरकान झाला. सगळ्यांच्या वस्तू झाला. पण ते राक्षस रंगान झाले त्यांच्या तोंडात काळा फासला. नाटक सुरू झाला की लोक फासणारच. गेला मारीन धरून चित्यात लोक फासतात. बरं काय ह्या प्रेमला नेसला की नाही बोल नाही तर तसाच उभ्या राहा. त्याचा भुतूर जाऊन नेसला की नाही फक्त काय काय झाला. मी भुतूर कसं जावं म्हणजे बाई माणसं सगळी तो भुतूर कसं जाव ते तुर काय नाही. माझं नाव सांग आणि सरळ भुतूर जायला सगळा बघून ये. समाजलं बरं. जाता बेगीन जा. कसा नाटक होताला देव काय झाला. आपण घोटाळा झालो. अरे काय झालं. तुका जन्मात घातल्यापासून तोच घोटाळा प्रत्येक वेळेस समाजा. आता कसलो घोटाळा काढलं तो माका सांग. आपण सगळी पात्र रंगून तयार झाली आहेत. पण कपड्यांची एकच ट्रंकी आहे, एकच पेटी लिहिली आहे, दुसरी एकच नाही. काय सांगतेस काय. अर्धेच कपडे लिहिले. म्हणजे आपण ऍडव्हान्स दिले त्या ऍडव्हान्स पुरतेच कपडे दिले. मग आता होताला कसा. आपण एक काम करूया. काय 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 सगळ्यांचा निस्ते स्टेजवर घालूया. हो निस्ते शिरा पडली तुझ्या तोंडावर तसं त्यांच्या निस्ते स्टेजवर धाडले. लाग काय म्हणते. तसा नाही माका म्हणून. आणि बाई माणसांना काय तशीच धाडतो. आपण माका असं म्हणतो की जेवढे कपडे येत ना म्हणजे कोणाचे वरचे येईल कोणाचे खालचे येईल तर त्याच कपड्यावर पाठवून देऊया ना. बरं पण बाई माणसांचे असत ना. हा मग जा. हा ते तयारी कर.
चालू आपण आणखी एक घोटाळा मेल्या तुझो घोटाळो कसा नाटक होताना काही समजणार नाही बघा काय झाला हनुमानाचं तोंड आला हा तर येऊकच नाही म्हणजे पाठवल्याने नाही म्हणजे हनुमानाचं तोंड पाठवत नाही हनुमान तोंड पाठवत नाही मग आता तो वानर वाटा तसं काहीतरी करू नको आपण असा कर तो काय नाव त्याचा आता शिरप्या त्या शिरप्यात तुम्ही कोपऱ्यात घ्या आणि त्याच्या तोंडात असे मुटके मारा मुटके 10-20 असे मुटके मारा म्हणजे त्याचा तोंड सुस्त आला आणि तो हनुमानासारखं दिसतो कसा मागे त्या शिंद्यात झेजरलो होतो तसा ना हो ह्याचा जास्त झेजू नको त्याचा नाक तोडलेलाच मेला ह्याचा काय तोडू नको त्याचा ठेसा लावायचा समाजला जा बघूया कामाक लागा कामाक लागा काय गो हा बरोबर काय गो आता तुका कसली अडचण मग माझा बापूस नाना खैसर बसलो खुर्ची टाकून बरोबर आता देवचो नाही हो काम करू नाटकात मी नाटकात काम केलं तर माझी साला काढत होतो असं म्हणत बरं असं तू काय काळजी करू नको पुढचा काय करूचा तर मी बघते होय करीन तसं तू आपले कपडे घालून तयार हो आणि मग मी माझा काय करूचा ते मी बघते जा बिगीन आता येळ घालवू नको बाळग्या रे बाळग्या अरे मेलो खरी झाली बाळग्या अरे बाळग्या हा काय रे चेतलास व्यवस्थित अगदी सुजावून ठेवला म्हणजे मग माका काय करूच नको ना आता पुढे का बरं असा कर बाळग्या हरे काय सांगा तू असा कर 50 रुपये दे माका तुझा पाठसून अरे काय सांगतोय तर व्यवस्थित लक्षपूर्वक आहे काय कर तू असा कर हे 50 रुपये घेऊन तो दादूचो अड्डो आणा येतो दादू कोण दादू रे दुकानदार आबानू महादू दादू तुमच्या वेळ होतो बापूस ते पुरे चिप्रव महादू त्या महादूक सांग नाना परबात घेऊन ह्या 50 रुपयाची पार्टी कर व्यवस्थित पाजून काजियाल टाईट करून जा त्याचा खेळू काम करताना प्रेमा तो थंय 4 तास अगदी लोळत राहा होय सुट्टीवर येता कामाने समाजला असा कर लक्षात ठेव आणि ह्या जर नाही केलं तर रात्रीच्या 4थ्या अंकाची तुमची पार्टी होऊची नाही या सांगान ठेवते मी सांगतो मी सगळं सांगतोय नानांनी सांगितलं नाही आबांका फुल टाईट करून टाक 4 तास उठले नाही पाहिजे नाहीतर तुझी पार्टीची ऑर्डर कॅन्सल शाबास आबांका फुल टाईट करून टाक आबांका आबा मी नांद्या परबा समाजला चुकला काय चल त्याला टाईट करून टाकू जा लवकर काय मागलाय जा काय मेल्यांचा काय होताला घेऊन आले काय म्हणतात नाही मी साबांना हो नाही कोण आला टाकून आबानू हा मी काय रे काय झाला मी ना मेलो साप मेलोय तुका आणखी मनात काय झालं भडिया आबानू या पोराने माका झेजरल्यानी आता तुम्ही सांगा मी लंका पेटू कशी आणि रामक सीता भेटू कशी असा अरे पण मीच सांगलेलं त्यांका तुका झेजरू काय तुम्ही सांगलेला मग मी आता नुकसान भरपाई घेतलं अरे माका एका दाता मागे 100 रुपये होय माझे 3 दात तुटले आता तुम्हीच सांगा शेवटच्या अंकात माका मायेचो म्हणी दातान फोडून त्याच्यात ना राम बाहेर काढूचो असा की ना हो असा मग मी आता खैल्या जातान काय बाहेर काढू होय काय बरोबर खैल्या जातान काय बाहेर काढतलं तेव्हा माका असं वाटतं की हो तुझो शीण नाटकातलो माका गाळूचो लागा काय घालतला शीण रे तो माका गाळूचो लागात समाजला अरे मेल्या तू त्या मालग्याकडे बघून ही करून दात काढतस ना तू त्याच्यावर हो मी जालीम उपाय केलंय समाजला आबानू काय मी दात काय काढतोय म्हणजे खाली शिटी वाजवतोय
तू खाली शिटी वाजायचं ती वर तुझी शिटी ऐकान मालग्यार होता बाजूक आणि बापूसच बाहेर येता मेल्या. आपण हळू बोला काय झालं मालकाचा हाऊस बापूस पुढे बसलो हा. पुढे बसले हो ह्या ह्याच्यात तुका ओळखायचे नाही ते समाजला. जा जा आता जा खडो ठे खडो लाय खडो खडे हडे हडे बघ हडे खडे काय खडे खडे लाय कसले खडे बर्फाचे खडे दाताक लाय समजला. हा जा बेगी मी आज जाऊन बर्फ लावित बसते होय 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 आजा बर्फ लावित बस. आपण हा, काय? बर्फ खाई ठेवू जे तुका थंड वाटत ना ते बर्फ ठेव. बरं जातोय मी. काम करता अरे भाई पाहिजे मेले काय या सगळी कामं व्यवस्थित केलं. सगळी व्यवस्थित कामं झालेली आहेत. नानांची निर्गत लावलेली आहे मी. शाबास व्यवस्थित निर्गत लावलं व्यवस्थित. म्हणजे 4-5 तास तो उठतो नाही मला. अजिबात नाही. आता माका धीर इलो म्हणजे नाटक सुरू करू घडकत नाही. हा बरं वाईट मी जाऊन येते. जा. तुझ्या काकीक भेटायला येते घराकडसून समजला. काय बाकी आमची आबा असत. आबा म्हणजे सगळ्यांचे बाबाच असत ते. नाटकाची दुसरी घंटा होऊची पाळली तरी ह्यांका आपला काकीची आठवण येतात. काकीकडे जात. काकीशिवाय ह्यांका 1 मिनिट पण रवत नाही. ह्या जन्मात तरी काकी मायार पण दिसत की नाही काय माका असं वाटत नाही. जाऊ दे आपण बेल देऊन टाकूया. बेल रे बाळग्या अरे आबा काय गेले आणि तू एकटो काय करतो? तुका काय करू का? तू पाठेंतर कर चल. रे मेला तुझ्यासारखं माका मागसून सांगणार असताना मी एकदा भाषण पाठ करू. मेल्या प्रत्येक वेळी माझ्यावर जर तू अवलंबून राहिलंस मी सांगूची वाट बघत राहिलंस तर तुझा कसा व्हायचा रे? तसा नाही रे मग कसा? पाठांतराचा आणि माझा वाकडा म्हणून तर माझी एटीकेटी अजून चालू असा माहित नाही. या माका सांगतोय दुसऱ्याक सांग कोणाक तरी माय झाल्या त्या प्रेमगेची चिठी हो गीत रामायणासाठी तोंड पाठ म्हणून दाखवशील. कळलं काय? ठावका ठावका. सांगता माका तुका कित्याक ठेवला नाही आबांनी प्रॉम्प्टूर. तुमका जेव घालूक मेले नू. अरे माय झाल्या नू तुमका सवयच असा मिरगाक 2 दिवस राहिले की नळे परतूचे. पुरे माका सांगता मेला तुका कित्याक ठेवला नाही आबांनी प्रॉम्प्टूर. मेल्याने तुमका जेव घालू काहीतरी सांगू नको. तुमची मेल्याने तू धाव की खैपर्यंत सरड्याची पोयपर्यंत. हा माका सांगता अरे आपण दोघे जीवा भावाचे जोडीदार ना. ह्या नाटकातला नाही रे मग खाजगीतला कानकर हडे. का? मी काय तुका म्हणी होतय नाटकात शेवटी हनुमानाचा आणि माझा भांडण होता ना की नाही तेव्हा तू माझ्या बाजून लढाक होयस. पण तू कळ काढू नको. मी नाही रे कळ काढायचंय पण हा त्यांना जर कळ काढल्यान तर मी ते का ठेवायचं नाही सांगण ठेवतोय. तू माझ्या बाजून राहू. चला. अरे पण त्याच्या हातात गदा असतरी ना. काय मेलो या बबनो राणे हकडे असताना मेलो गदे घाबरता. गदे अरे मी बघताय ना तू त्याच्यावर बघ. चला इशू बेस्ट टाकला. इशू कसलो याच्यात मेल्या इंग्रजी बोला घेत नाही तर बोलतच की त्या ताजता परिणाम ध्यानात घे. आणि हे बघ आता काही इथे बोलत बसू नको पाठांतर कर आणि नाहीतर काहीतरी करशील आणि माझ्या टकल्यात गदा बसायची आणि हे राम करूची पाळी माझ्यावर येत कळला. माका कोणी हाक मारल्या राम म्हणान. तुका कोण विचारता आता? काय मला याचे काहीच कमान नाही. दोस्ता असा कोण म्हणाला तुका? माका फक्त त्याचं नाव सांग नाही त्याची खांडोळी करून तुझ्या हातात दिलंय तो भाऊ. तसं नाही रे माझ्याकडे कोणाचंच लक्ष नाही. ते लक्ष्मण आणि हनुमान तकडे केव्हापासला काहीतरी बोलतो हो आणि तो बाळगो आबां बरोबर आणि तू या प्रेमग्या बरोबर. मी आपलो एकलोच हातात धनुकला घेऊन फिरतोय. भातो आपलं पाठीर उभो बाण लावूक पण मिळणार नाही तेव्हा मी एकलो पडलोय रे. काय म्हटलं? लक्ष्मण आणि हनुमान तकडे काहीतरी कट करत मग आपणा काहीतरी हालचाल करूकच होईल. तसा नाही रे. आपण त्या हनम्याक मारून सुजवला ना तेव्हा तो रागावलो. असा देत
ह्या बघ रामा तू एक काम कर तू त्या हनम्यावर नीट लक्ष ठेव तो हुपियो वांडर आता सो लय उड्यो मारता पण त्याका माहित नाही ह्यो कांडे जोर आहे तो रुबो असा ता जाऊ देत रे मगे? नाटकात भांडणं कित्या निदान आबांकडे बघून तरी गप राहा ही जुनी माणसं आपला होई हो ही हाडा पुन्हा दिसाची ना. अरे मेल्याने तुमची दोस्ती जरा बाजूक ठेवा आणि नाटकाकडे बघा जरा जरा भाषण पाठ करा. चला चला आबा येतच भाषण पाठ नाही काय नाही. अरे बाजा अरे झाली काय रे तयारी. अरे काय रे मेल्यानू तयारी तुमची सगळी झाली ना. झाली आबा. पण नुसते उभे काय मेल्यानू. आता नारळ फोडा लोकांचे आशीर्वाद घ्या नाटक सुरू करा. चल चला हातपा लवकर. चला चला जा. काय मेले नाटका मेल्यानू असे पुढे यावा. तुमका राक्षस कोणी केले. मी केले ना. आम्ही तालीम करीत होतो ना. आणि माता घाबरतो भडियानो आपल्या आऊशी बापाशी जाऊन घाबरवा. नको, 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 नको. उचलते का आधी? होय, होय. उचल घेऊन ये गेलो. मेलो राक्षसाची कामं करतो. आवडू काय रे कोण काळा तर काळा आधी तो नारळ फोडा. अरे वा, हातावर खाली करतो. होय नारळ खय फोडूचा तो फोड आणि एकदा डोक्यात शांत करून घेतलं समाजला. मेलो नारळ फोडता माता हे चिंता पडल्या सगळ्या आबानू. गोष्टी. कोण रे हा काय रे नाटक सुरू करतास की नाही म्हणजे माका स्वयंवराची घाय झाली या. अरे ता तुझा रोजचा कसा. आज तू रावण असं माहिती आहे ना तुका. तासा नाही बाबांनो मग हे आमचा रोजचा असा कधी एकदा याच्या गळ्यात माळ घालतय असा झाला. पण आबांनो याचो बापूस तो नाना थंय काहीतरी बसलो असत ना खुर्चेर आता दांडो घेऊन त्याचा भय वाटता. वय वाटता मेल्या. अरे मेल्या करतेत पाणी घ्यायली जेवली. हो आवा असताना तुया घेतच त्या नांग्याचा कायदा बघून घेईन मी समाजला. अरे प्यार किया तो सावतींनी डरनाच्या काय समजतो तू? आबांनो या सगळ्या सांगा ठीक असं हो. सांगा ती काय हो पाया पडतंय ऐका तिला नाही माका पाया पडतंय आबानू. नाही हो आशीर्वाद नाही चालायचं नाही. आबानू काय ग अष्टपुत्र आशीर्वाद कसलो देतात. लगीन होताच आमचं अजून तब्येती लवकर उरकून टाका म्हणजे झाला. ता तुमचा काय तर तुम्हीच उरकून टाका समाजला माका नको तर तसा नाही हो आबानू. मग मोठ्या माणसांचे आशीर्वाद होत ना. ते माझे आशीर्वाद तुमका परमनंट असत समाजला. आबांनो काय रे? तुमचा झाला हा. पण नानांचा काय. नानांचा काय म्हणजे नानाक जाऊन सांगान टाक. मेल्या ताकात जात असते भांडा किती लपैत. भांड्यार दांडू बसत ना नानांचो म्हणून. या देवळा पाठी गाराणा नको समाजला स्पष्ट नानांका जाऊन काय तर सांग. पण आबांनो काय रे? नाना भडक डोक्याचे. अरे तसे काय करूचे नाही ते. आता त्याचा चेडू आला भडक डोक्याचं असलो तर त्याच्या अंतकरणात मायेचं झरो असतं. हा पण नानांचं मन काय दगडाचं नाही हा. काळो कुट कातळा काता. काटा जरी असला तरी चेडवाकडे बघून त्याच्या अंतकरणात मायेचं झरो होतं रे कळ्या. होय ओ होय. माझे नाना तसे लय प्रेमळ असत हो. गो घोडग्या लय कौतिक करू नको तुझ्या नानाचा. तुझ्या बापाशीची हुशारी नाळार आणि घासलेच्या लाईनिकच समाजला. अगो तुका सांगतय मटक्यार लावता आकडे आणि देवाक घालता साकडे असलं तुझं चंडाळ बा. पण या बघ घोडग्या या तुझ्या बापाशी जाऊन सांगशी बिंगशी तर फाटफट सकाळी 10 वाजता फाटफट किती वाजता होता रे. होता काय नानांची ना? हो 12 वाजता. 12 वाजता माझ्या घराने डबलेल घेऊन येते वरसून सगळी पित्रा खाली उतरवती समाजला. आबांनो, काय रे त्यांची काय हीच परीक्षा केलास ता नाही सांगायचं. होय. नाही नाही त्या सांगूचा नाही. तू ह्याका लिहिलेले चिठ्ठीओ दादराच्या फळी खाली ठेवतस. मेल्या माझ्या सकट चाळीतली सगळी पोराची चिठ्ठी वाटतत. त्या सुद्धा ह्याका कळणार नाही. इतक्या साधा असा ह्या पोर औशीच्या वळणावर गेला ना. तू कधी वाटलं ह्याच्या औषधी चिठ्ठीओ. काय तुम्ही आपण मेलो औषधा माका सांगतात. तर जाऊ दे आपण आधी ह्यो नारळ फोडून घेऊ. होय हा? पान आणलं पानं आणले विडे आणले सगळं आणले. नाटक सुरू करा. गर्दी वाढता लोक नाटक
मंडळी आमका माफ करा, थोडं वाईट घोटाळा झाला. अहो नाटकाची दुसरी कपड्याची पेटी उचीर होली आहे. ती इली की आम्ही ताबडतोब नाटक सुरू करतो. तर सर वाईट कस होता आणि आमका 10 मिनिटात नाटकाचा गारांना घालू की ये देवा समजला. काय तिसरी घंटा देऊ काय? काय म्हणतो तिसरी घंटा देऊ काय? या सगळ्या गोष्टीची घाई शिरा पडली तुझ्या तोंडाची. तू जन्मात येताना तुका घाई होती. काय फिरवता होता म्हणजे आपण हातात दिले नाही माझ्या. अबानू, तुम्ही तुमचा कोणाच्या हातात काय हो देवा, पण या मी माझा तुमच्या हातात देता येता घ्यावा. काय 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 सावतीने नाराज की त्या मानो राजी मानो. राजीव रामो हा म्हणजे नाटकात काम करू तू राजी असं ह्या समजला. पण तुका झाला काय बाहेर झाला काय? मी शबरीचा रोल करूच आहे नाही आणि तू माझ्या वांगडा घरात चल. अगे सावतीने बाहेर माझ्या औषधी झाला काय तरी सांगशील. आबानू, ही तुमची सगळी पार्शियलिटी असा. तुमका माणसाची पालक नाही अजून. अगे पण सावतीने काय काय झाला काय सांगशील की होय नाही? ना? त्या नाना पर्वाच्या चेडवात तुम्ही सिद्धाचा रोल दिलाच नाही. त्या पोराच्या अंगावर गुंजभर तरी मास हा आणि माझा पोर दिसता कवळ्या कवात्यासारखा. आणि त्याला तुम्ही राक्षसनीचा रोल दिलास. तुम्ही माका शबरीचा रोल दिलास. मी काय हो म्हणताय नाही. अगं पण तुम्ही माका सगळा सोडून वळकाला लाभ सांगलास तरी मी काय बोलले नाही. पण माझ्या चेडवाच्या बाबतीत तुम्ही काय बोलशात मी ऐकान घेवतोय नाही सांगा ठेवतोय. अगे पण तुम्ही मध्ये मध्ये बोला नको. तरी माका संशय येलो. पहिले माका रेसलिंग बोलून लवकर कशात धाडतात. पण आहे आबा काय बोलतात ऐकून तरी घे. तू बघी राव रे. आणि तू काय एवढा आबाचं पुळको येता तर एक दिवस जग घालतीत काय विचार बघू. आबा तू येऊ जेव पाठीसर मेल्या या ताज्य सावतीने अगे बाळे मी तुझ्या समोर हात टेकले. माझ्या औषधी ह्या एकदा नाटक पार पडान दे. पाठसून तुझा बघूया. देखाय नो देखाय. घाबरते का काय मी आता का शेवट निवरिले. आपण काय रे काय झालं? आपण सावतीने जरा साध्या सोप्या सरळ भाषेत समजावून सांगा. काय काय म्हणजे आता शीतेका जर पळवून गेल्यानी हा. तिच्या चेडवाक जर पळवून गेली 4 चौघात हा. कसा वाटत? अरे वा भाज्या मेल्या. माका वाटलं नुसतंच नारळ पण नारळात पाणी सुद्धा असं काय तर सावतीने माझ्या औषधी आता माका एक सांग. त्या सीतेक म्हणजे कोण सीता तुझी म्हणजे कचेडू तिच्या चेडवाक जर सीता केली आणि त्या सीतेक सगळ्या माणसासमक्ष रावणान उचलून पळवून नेला तुझ्या चेडवाक तुका आवडत का? नाही माका बाई नाही चालायचं. हा त्यात नाना पर्वाच्या चेडवाक म्हणजे प्रेमल्या जर रावणान उचलून पळवून नेल्या तर तू टाळले नाही का वाजवत? या बाकी तुम्ही अगदी अरे मेल्या काय हसत चंडाळा. चल लवकर नारळ नाटक सुरू कर. चल लवकर गारणं घालून नाटकाची तयारी कर. हा चला रे येवा मेल्याला खुश सगळे पाना लाव सगळीकडे पाना लाव. 5 7 1 2 3 4 5 6 7 8 8 मेल्या सुपाऱ्या ठेव उलटी सुपारी ठेवू नको. चल मेल्या चल बेगीन. हा चला आता हात जोडा बघूया आणि सुरुवात करा. मेला कडे बसतो होई बस. मी महाराज आहे मग गाणं घराला घालू. हा तर जय देव महाराज ठरवलेला असा ठेवलेला असा राजी करून घे. हातापाय ठेवू दे. होऊन लावून दे. 10 वर्षांनी परत सगळ्या लोकांना समजावून दे. मागून करा आराम पडून दे आणि तुमका सगळ्यांका सुखा समाधान नांदण्याची बुद्धी दे महाराजा. आणि नाटकात सीता जर रावणाबरोबर पळून गेली तरी काय नाटकात सांभाळून घे रे महाराजा. सगळ्यांनी ज्याच्या कामात रावणा मेले ती तोंडा बघत आणि अरे ह्या सुरू अरे चला गेले ना. पडतो उघडा. नाटक सुरू करा. पडतो उघडा. चल भाज्या. हा सुरू शंकरा तू अरे मेल्या तू गाणा संपला काय रे? मेल्या तुझे कान फुटले काय रे? माका कसा काढला? समाजच असे ना. संपला बोल पुढे बोल. पुढे येऊन कोण हा?
सरच बस पुढे कशा घेतस सरच बोल 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 बोलशील हळू 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 नीट बोल गंगावतरण मानव छाती पुढे पाय खाली तो नाही तो वरतो नाही खालतो बोल तर बोल. कोण आहे? अरे मेल्या काय तुझी नरडी कोणी आवडली काय मोठ्याने बोल. कोण आहे? अरे एवढ्या मोठ्या नाही जरा खाली ये. कोण आहे? हा आता कसं सूर लागलो. नाथ, मी आहे. इश्श, मला बाई लाज वाटते. मेल्याला लाजू नको नीट कायदा बोल. नाथ, मी आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे चल. आम्हाला कॅबरे समाधीतून जागी केलेस. अरे मेल्या कॅबरे का कोण नाचता होय का बरे का बरे. आम्हाला का बरे समाधीतून जागे केलेस? काही महत्वाचे काम होते का? म्हटलं कसलं एवढं चिंतन चाललंय समाधी लावून? अगो चिंतन काय चिंतन चिंतन. म्हटलं कसलं एवढं चिंतन चाललंय समाधी लावून? बरोबर. बरोबर. प्रिये, माझा परमभक्त राक्षस रावण तुला माहीतच असेल. वाईतर थैसरच राहता तो. थैसरच काय होतं चाळीतला काय सांगतस नाट्याचा बोल. होय नाथ, आपण त्याला प्रसन्न होऊन अमरत्वाचा वर दिला आहे. प्रिये, हं? त्या वराचा बरोबर त्या आहे. घराचा तो गैरफायदा घेत आहे. अरे मेल्या घराचा नाही आधी बरोबर बोललो होतो बोल. त्या वराचा तो गैरफायदा घेत आहे. भोलेनाथ, काय केले त्या रावणाने? प्रिय गौरी भौरी हं? प्रिय भौरी गौरी अरे काय भौरे भौरे पुढे चल. प्रिय ह्या रावणाने सर्व देवतांना कैदेत टाकून आपल्या हातातील बाहुली बनवली आहे. सर्व पृथ्वी पाताळ. हा, स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही रत्नांवर वर्चस्व आपण बरोबर परस्थापित केलेले आहे. अरे भडिया परस्थापित नाही रे प्रस्थापित प्रस्थापित. तू या मध्ये बोला नको. माझ्या भाषा विसरू नका. तिसरा डोळा उघडेल सांगा बाबा. होय शुक्रवार वाढल्या त्यांच्या वळाने कळतात. थांबा बोल बोल. यावर काही पाय नाही का? अगो पाय नाही मेल्या उपाय उपाय. पाय दिला. यावर काही उपाय नाही का? त्यासाठीच मी समाधी लावून बसलो होतो. काय दिसले आपल्याला? रावणाचा नाश मला दिसतो आहे. हं? रावणाची पातळी भरत आलेली आहे. बंदिस्त देवांचे बाप याला कारणीभूत आहेत. औषध ओ बाप तुझ्या माझ्या देवाचे बाप खजून आणलं. शाप असती शाप बोल. बंदिस्त देवांचे शाप याला कारणीभूत आहेत. मी समजले नाही ना. हा साप कुठून आणला? आता कमरेत लाल झाली तुझ्या. काय बोलतोस तू नाट्यातला बोल. हा साप कुठून आणला? रावणाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन मी रावणाला अमरत्वाचा वर दिलेला आहे. यक्ष, किन्नर, देव, दानव यांच्यापासून तो सुरक्षित आहे. परंतु मानवच त्याला मारू शकतो. म्हणून मी रावणाला म्हणून रावणाचा संहार करण्यासाठी मी विष्णूला राम या मानवी अवतारात अयोध्येचा राजा दशरथ याच्या घरी धाडीत आहे. धाडीत पाठवीत आहे. पती परमेश्वरा काशीनाथा, पृथ्वी तलावर सुख शांती नांदावी हीच सदिच्छा. रावणाचा संहार झाल्यावर लोक तलावरील भूते सुखाने राज्य करतात. अरे मेल्या भूतलावरील लोक सुखाने काय बोलतोस तू? भूतलावरील लोके सुखाने राज्य करतात. हो तुमचं पहिलं प्रवेश काय अशा नाटकाचे 12 भागात नाही लागत.
पात्रांची ओळख करूची पण रवली म्हणून तर असं झालं. अरे त्याचा काय हा गुन्हेच आम्ही नाटक केलं ना तेव्हा आम्ही असंच केलं. पहिलं प्रवेश झालो आणि मग आम्ही सगळ्या पात्रांची सगळ्यांची नावं सांगली. ह्या आमचा ऐकान ह्या बघून मुंबईतल्या सगळ्या नाटक कंपन्यांनी पहिलं अंक झालं की जे आपल्या पात्रांची नावं सांगतात ते अजून त्या काही सांगतच सुटले. समजला? आता बघूया सुरुवात कर. ठीक आहे सुरुवात म्हणजे आधी हा सुरुवात कर चल. हा सांग सुरुवात आपण अरे तुमचा नाटकात काम करूचा आवाज बसले तर चला चला जाऊन बसा आपापल्या जागेवर. चल सुरुवात कर. मानवन करता सहर्ष सादर करता हा रावण पडलो उत्तानी लेखक सीताराम हरणे दिग्दर्शक आबा खवणेकर नेपथ्य आबा खवणेकर सूत्रधार आबा खवणेकर वेशभूषा आबा खवणेकर रंगमंच व्यवस्था आबा खवणेकर प्रमुख भूमिका आबा खवणेकर रंगभूषण आबा खवणेकर नाटकाची वाट लावतो आबा खवणेकर. कोण बोललो कोण बोललो आपण काय जेवणलाच काय काय रा? सगळी आपली तुमचीच नावा पात्रांची इथे प्रमुख पात्रांची नावं कोण घे होय आता आता माझ्या टीम लागता घेते मी हा. प्रॉम्प्टर बाळा कदम प्रॉम्प्टिंग सहाय्य आबा खवणेकर. हा काय झालं? जमलास ना हो आता काय झालं? पात्रांची ओळख करून देवा हा पात्राची नावाची यादी घे. त्याच्यावरची नावं संपली हा ही पात्रांची यादी घेवा. हा बघूया. आता पुरे आमची गावं केव्हा घेतला आता घेतो तुम्ही माझ्या छोड उभे राहा. होय. तुमचा घ्यावा. हा तुमच्या सगळ्यांचा घेते. ठेवल्या नाहीत नाव शिवापाशी नावा तुमका. आता नाटकाचं नाव तुमका ठाऊकच असा रावण पडलो उतानी. पात्र परिचय रामराजेंद्र मालवणकर. सगळ्यांची नावं एकदम घेत असती का अरे पण बाबा सुटी वाचला हा. थांबा मी सुरुवात करते बरोबर. राम राजेंद्र मालवणकर. पार्वती सीता प्रेमा आरब लक्ष्मण प्रेमा परब लक्ष्मण सुलभो सावंत वशिष्ठ हनुमान श्रीपाद कदम शबारी वसुंधरा सावंत वसुंधरा सावंत कैकई राक्षसी लिलग्या सावंत जनक सुमंत विभीषण नारो दळवी दशरथ राजा एक राक्षस एक वसगो करलो राजा दोन राक्षस दोन बाबलो वर्धमकर विश्वामित्र भरत सीताराम पवार शंकर जटायू विष्णू खवणेकर आणि रामाच्या जबरदस्त भूमिकेत चाळीत आणि नाक्यात धुमशान घालणारो नाको फेम पबन्या राणे. चला आता सीन करतो ना चला जागा घ्या आपल्याला जागा घ्या चला अरे ह्या काही फाईट ठेवणार सुमन आपल्या प्रजेची हालवाल तर ठीक आहे ना. होय महाराज, आपल्यासारखा राजा असताना प्रजेला दुःख स्पर्श सुद्धा करू शकणार नाही. यावं यावं यावं. मुनिराज औचित येणं केलं. सिंहासनावर बसत अरे मेल्या कंसातला कसं बोलतं कंसाच्या बाहेर येऊन तसंच जरुरीचं काम होतं राजन, म्हणून यावं लागलं. आपण आज्ञा करावी. राजा, तुझी प्रजा जरी सुखी असली तरी अरण्यात राक्षसाने ब्राह्मणांचा छळ सुरू केला आहे. तसंच ते आमच्या यज्ञात व्यत्यय आणून आम्हाला सतावत आहेत. मग मी काय मरावं असं आपलं म्हणणं आहे. अरे बनावं काय करावं मग मी काय करावं असं आपलं म्हणणं आहे. राजा, आम्ही एक यज्ञ करण्याचे योजले आहे. त्याकरिता राम आणि लक्ष्मण या तुझ्या दोन सुकुमारांना माझ्या वांगड्या धाडून दे. अरे मेल्या वांगडा काय माझ्या बरोबर बरोबर पाठवून दे. पण राम आणि लक्ष्मण हे अजून अजाण आहेत. त्यांनी आपले शिक्षणही धड पुरे केलेले नाही. राजा,
तू तुझ्या मुलांना माझ्याबरोबर पाठवणार की नाही? गुरुदेव गुरुदेव इतर काही मागा पण माझ्या भाकरीचा तुकडा मागू नका. मेल्यात काळजाचा तुकडा म्हण, भाकरीचा तुकडा, शेवटी जातीर गेलं. गुरुदेव गुरुदेव इतर काही मागा पण माझ्या काळजाचा तुकडा मागू नका. वाटलं तर मी स्वतः सर्व सैन्यानिशी आपल्या यज्ञ भक्षणास येतो. अरे भक्षणास काय, रक्षणास. तुझी प्रेम आपण भेटली. थांबा, काय केलं का? थांबा. अरे मेल्यानं काय? आपण बघा. त्याला बाजू. अरे मेले ते राजाचे कपडे आहेत. तू बसावलंस ना, तू बघा ते कपडे. तू घे. हा तर मंडळी आता सगळे अडचणी पळान गेले तर नाटक जर थांबलेला थैसून आम्ही परत सुरू करतो. करा हे सुरू. हा करा. चला. बिगिन करा. हा, मस्त कपडे मागे मस्त दिसत. अरे मेल्या सुरू कर. राजा मला वाटतं आपण राम लक्ष्मणांना गुरुवर्यांबरोबर पाठवून द्यावं. आजकालच्या बापाजी सारखे माका त्यांना शिक्षण सोडून नोकऱ्या लाडूचे नाही होत. समजला? मेल्या नाटकातला बोल, घरातला नको बोलू. काय बोल, बालकांना राक्षस ऐकणार नाही. ह्या राक्षसांना ते बालक ऐकणार आहेत का? अरे मेल्या त्या राक्षसांना हे बाल. त्या राक्षसांना हे बालक ऐकणार आहेत का? तू चुप राहू रे मेल्या. परत तो जर बोलाक लागलो तर नाटक संपक सकाळचे 6 वाजतील. तू त्याची चिंता करू नकोस. कोणाक बोललं? राजा बोलता रे. राजा तू त्याची चिंता करू नकोस. मला वाटतं जर राम आणि लक्ष्मणाच्या हातून जर राक्षसाचा नाश होत असेल तर त्यांना घेऊन जावं आपल्या बरोबर. आता माझा यज्ञ निर 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 ए मेल्या, नीर जर अडकता घशात तर नीर काढून टाकणे. पुढचा बोल. विघ्नपणे पार पडेल. सर्वांची आज्ञा घेऊन आपण गुरुवर्यांबरोबर निघावं. मला आज्ञा द्यावी आबा. आबाकडे किती येईल माय साहेब, बाबाकडे जा. तुम्ही डायरेक्टर असाच ना, म्हणून तुमच्या पहिलो पाया पडलं. बरा तरी बोल मेल्या. चल. मला आज्ञा द्यावी आबा. जा गुरुवर्यांच्या आज्ञेत राहा. संतोषी जंगल जंगलचं सीन मेल्या. लवकर शिक्या मारतात ना. जंगलात आवाज काढा. अरे आबा. अरे मेल्या तिच्या बिया कशा गोया? ती खोटी राक्षसी ना नाटकातली. मी रात्रीचो अंग काढताय ना, माझी माये माका सांगता माझ्या समोर ही नको, माझ्या समोर ही नको. मी आता इक बघलोय तर रात्रीची माझ्या स्वप्नात येती. रामा हीच आमच्या यज्ञात विघ्न आणणारी क्रूर राक्षसी त्राटिका. अय्या, ही कोण नवी बालकं आली आहेत या अरण्यात? अगं बाई, आज मला मेजवानी आहे वाटतं. रामा हिनेच अनेक निष्पाप ब्राह्मणांना ठार मारून त्यांचं रक्त प्राशन केले आहे. दादा, अशा राक्षसीला ठार मारल्याशिवाय गत्यंतर नाही. हे मानवी रक्ताला चटावलेल्या क्रूर राक्षसिनी आता मरणाला तयार हो. माका भीती वाटता. बाळ बसलो बिसलो तर मी आधीच मरतोय. रे मेल्या, बेगीन मार, नाही तर तिच्या आऊ सारखी फांडा देत आमच्या मागण्या. मार बेगीन, मार त्याचा. तिला उचला, चला जाऊ तिला उचला. तिला आबानू काय रे काय? दुसरं सीन, लग्नाचं सीन आहे. हो बेगीन लाव, बेगीन सुरुवात केलं. मी घेऊन येते धनुष्य. हा द्या.
दोन धनुष्य घेऊन येतो हा. 2-3 माणसा वांगडा घेऊन जा कशात मागे एकटे गुतलात का पुट्ट्याचा तर हा मेल्या हळू बोल लोक ऐकतात नाही जातो मी तर. हा, जा जा बेगीन जा आबानू काय रे काय झाला का तुला आता माका त्या हनुमानान चिडवल्या ना माझ्याच जोर ना असं म्हणता तो तेव्हा या धनुष्य तोडून मी माझ्यातलो जोर तेका दाखवतलंय म्हणजे दाखवतलंय अरे पण काय असं काय करतोस तू समजूतदार असत ना तू रावण असं नाही नाही त्या माका काय माहित नाही मी आज या धनुष्य तोडतलंय म्हणजे तोडतलंय ए काय लावलंस तू अरे मस्करीन म्हटलं असं त्यांनी हा तुका काय जाता सांगू या धनुष्य तोडलंय नाही तर सगळी मालवणकर चाळ माका काय म्हणेत माझा प्रेम घ्या काय म्हणे होय, काय म्हणायचं नाही समाजला अरे तू जर धनुष्य तोडलं तर राम काय तोडतोय लो हा काय काय करून दे माका माहित नाही मी या धनुष्य मोडतलंय म्हणजे मोडतलंय 6 महिने झाले याम शाळेत जातय याम शाळेतली लोक काय म्हणतील अरे बघा तू वेळेत अडवून दाखवू नको तुला सांगून ठेवतोय आता मी तू काय बोला नको मी या धनुष्य तोडतलंय म्हणजे तोडतलंय माझ्या बापाशी तो पैसो काय वर नाही लो जाऊ याम शाळेत देऊ आणि या धनुष्य तोडतलंय तर मीच तोडतलंय वाटल्यास रामांता मागसून तोडू जा माझ्या बापाशीचा काय जाता आबानू आता त्या काय तोडूचा आता तोडू देत मी आपलं मागसून तोडी हा. तुमका काय करूच आता करा बाबा जावा तरी अहो आबा गवळेकर लवकर नाटक सुरू करा अर्ध नाटक झालंय ना कधी सुरू करणार आम्हाला बसून बसून एकदा झोप आबानू, यायला हा काय? लागली. धनुष्य मी आणून ठेवलेलं आहे बरोबर आता आपण काय करूया स्वयंवर सीन लगेच चालू करून घेऊया सुरू कर मेल्या लोक काय एवढं काय एवढं एवढं? चला लवकर. हा, काही दिले तर आहे. खुर्ची घे हा. आता घे हाय घे वळून घे अरे सावकाश रावणा सावकाश झालं तो नको चल झालं सगळं झालं? तर देशोदेशीच्या राजानो महाराजानो आणि ये भडियानो तर देशोदेशीच्या राजानो महाराजांनो इथे जनक राजाने आपल्या कन्येचे स्वयंवर ठेवलेले आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्या राजांना आमंत्रित केलेले आहे हो तर प्रत्येकाने आपल्या मानानुसार आपल्या नम्रावर जागेवर येऊन बसावे जो कोणी उशिरा येईल आणि त्याला जागा मिळाली नाही तर त्याला आम्ही जबाबदार नाही हो अरे बोल मी याला बोलतोय ना बोल बोल अवनू बोलू मोठ्याने बोल मेल्या आणि तो मुकुट त्याच्या तोंडात जाता तो सांभाळ देशोदेशींच्या राजानो महाराजानो आपले स्वागत असो हे समोर ठेवलेले शिवधनुष्य आपणास दिसतच असेल नाही सगळ्यांचे डोळे फुटले सांगता आबानू काय रे मी तुमका सांगलंय ना या धनुष्य मीच तोडतलंय मग काय सांगत राहलोय ह्यो मी तुमका सांगलंय ना त्या धनुष्य मीच तोडतलंय माझूच मानतो माका शिदा गावतलं मी सांगलंय ना तुमका काय रे कोण बोलला तो आम्हाला काय चुटकुळे समजला की काय तू चिप राव रे सेवका बोल पुढचा हा तर जो कोणी या धनुष्याला उचलून त्याला घाण लावी त्यालाच पिता वरमाला घालेल हो सेवका पुन्हा एकदा सगळ्यांना समजावून सांग पुन्हा जो कोणी त्या धनुष्याचं हे करून त्याला हे लावील त्याला सीता वर्माला घालेल हो अरे घोडता कोण अरे तो निजला बघ त्याका उठव त्याका दिली काय झाला का बघ शिवधनुष्य तुझा का मिला बघलंय रे पण आज माझा उपवास आला माका नाही उचलाचा तू बघ प्रयत्न करून या पुट्ट्याचा काय उचलूचा मी नाही खरा असता उचललंय असतंय अरे बाबा अरे तुझ्या बाबा जिने अजून घसारले पडले तरी मी त्यांना सांगलेलं पूजेच्या दिवशी घेऊ नको मला आता त्या मेला मानून त्याला घरच मिळालो जिन्यापासून गतरान पडा शिरा पडली आबाळू काय पटकन जाऊन बघून येते ये बाबा बेगीन ये नाहीतर हयतर स्वयंवर होऊन जाईल मेल्यानु नाटक होता होय, जाऊन येतोय. रामा कुठे चालला थांब मी पण येतो अरे मेल्या चुकी झालं उभं राहून अरे ते काय येऊ जर उशीर झालो तर तू त्या शिवधनुष्य उचल पाठीत पाठ लावली नसतं तू त्याच्या हा चला बसा रे बोला बोला
उचललंच मेल्या. घराडे जा आणि पेन भात जेवण ये जा. आबानू तुम्हीच सांगलास ना उचलो जरा म्हणून. होय रे, पण तंगडे किती झाडत. दुसरो सुरू. आबानो काय रे? त्याका नाही ना जमला मागा पण नाही जमाचा. मग मी कित्याक हात लावून अवलोकन करून घेऊ. जा जागेवर जाऊन बस जा मेल्या. आणि काका अवलोकन करून घेता. माझा नंबर इलो. आता माकाशी तो गावतली. रावणाने गणेशच्या मोडल्याने. अरे मेल्यानु कसली राजकारण करता, कसली नाटकं. विश्वामित्रा धनुष्य व्यवस्थित लावून ठेवलेला. आता रामाक मोडूक सांग. तर करा सुरुवात. रामा उचलते धनुष्य. प्रभू रामचंद्रांचा विजय असो. प्रभू रामचंद्रांचा विजय असो. प्रभू रामचंद्रांचा विजय असो. हा हा प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र की जय. रामाने पण जिंकला आहे. सीता त्याला वरमाला घाली. प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र की जय. बघण्याची नुसती घेतलंच ना. येस येस. पुन्हा भांडणं नको. प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र की जय. प्रभू रामचंद्र की पुष्पवृष्टी झाली वस्तूला. काय रे? काय झालं? आबानू काय कोणीतरी माझ्या अंगात पाणी ओतले. पाणी होतं? हो यो बघा मावळ्याचो काटो. आबानू ती बघा साठवीन. साठवीन. तिची मागा टाकली दिसली. कशावर चुली साठवीन? तो इकडे आंबाडो सुपारी एवढो. हा. हा तीच ती बरोबर बघितलं मी. साठवीन? आबानू हा. तुम्ही तिच्या पोरात नाट्यातून काढून टाकलास ना हा. म्हणून तिने हे खोटेपणा केला ना. असा केलं काय तिने? आता बघते घे घे साठविनी. अगे तुका होत येईल जाऊन पाणी टाकू. रोज पाणी टाकतच. आजचा दिवस खेळलो. अगे नाटकाचा दिवस. हे नाटकाच्या दिवसात तू पाणी टाकत. अगे आज नाटक देवाचं असं. ह्या तुझ्या लक्षात नाही का? तरी तू पाणी टाकत. घे सावतीने अरे अगो तुझो झालो पुळक्षा तो. तू नळावर पाणी भरत ये. या सगळा खरकटा पाणी नाही तुझ्याकडचे भरवून दिला तर नावाची सावती नाही. तू बाहेर तसंच नका बघतोय मी तुका. अगो भांड्यात उभा राहिला. अगो कशा कुडावतस येदी. तुझ्या आवशीचो घो हैसर मर मरता आणि तुया त्याच्या अंगावर सगळा खरकटा पाणी टाकतात. अगो कसं तू काय जाय भेटलो. बोल साठविनी. लक्षात ठेव. मी तुका सांगायला सांगतोय. माझा राग दिलो आणि मी एकदा वर चढलोय की तुका खासाईच केल्याशिवाय खाली उतरायचं नाही. तुका समजलं? पण मी ओळखतोय. नाटकाच्या नावाखाली काय करत असते. अगो दुसरा चांगला काम करून द्यावा म्हणजे तुम्ही त्याच्या अंगावर खरकट्याचं पाणी टाकतात. आपल्या खरकट्याचं पाणी काय तर आपल्या कचऱ्याच्या डब्यात ओतून ठेवता. त्याचो जरा दुसऱ्या कशात काय रे. तुका मी ओळखतोय गो. अगो तुझ्यावर इलो फटकीचो वाको थैसो गप्प कशात तू. बनवतात. तुका मी हैसर भेटायला ये. तू मी ये बघताय वरती. तू तुका काय पण आहे तिथं बघून येते. अगो तू हैसर ये. तुका पण तिथं बघून येते. तू खाली ये वरती ये तू. मी नाही येते खाली. बोलायला नका टाकू नको. अजून गप्प हो सांगते मी तुका. गप्प तुका. बाहेर पण येते म्हणून गप्प होते की काय. तू ये सगळ्यांना घेऊन ये. तेव्हा मंडळी आम्ही हिंसक इंटरव्ह्यू करतो. आबानू इंटरवेअर ना इंटरवेल. मध्ये माका सांगता इंटरव्ह्यू नाही. त्या मंडळी आमका वाईट सांभाळून घ्यावा. तेव्हा तुमका काही बाहेर मुतूर जाऊन येवचं असतात. बाहेर मुतूर जाऊन येवा. पोरा बसली त्यांच्या वाकड्यात घेऊन जावा. नाहीतर ती हिसर बसान जमीन खालची ओली करतील. चाय पाणी खाऊन येवा. मग आम्ही आमचा नाटक परत सुरू करतो मंडळीने.